महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचं जोरदार पुनरागमन झालेलं आहे। गेल्या 2 दिवसापासून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसलाय। दरम्यान आता महाराष्ट्रावर सध्या एक मोठं संकट भोगावतंय। बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मेथी चक्रीवादळाचा तडाखा कोकण किनारपट्टीला देखील बसण्याची शक्यता आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे, तर अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचं रूपांतर तीव्र दाबात होण्याची शक्यता आहे। याचा परिणाम म्हणून कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे। बातमी सविस्तर पाहूयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला फॉलो करायला विसरू नका। कोकणातच नव्हे तर मुंबईसह महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आलेला असून या पार्श्वभूमीवर सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे। दुसरीकडे समुद्रातील वादळ सदृश्य परिस्थितीचा फटका हा आता गणपतीपुळेच्या समुद्र किनाऱ्याला बसलेला आहे। गणपतीपुळेच्या समुद्र किनाऱ्यावर जोरदार वादळाला सुरुवात झालेली आहे। गणपतीपुळ्यातील समुद्र चांगलाच खवळलेला असून उंच लाटा या ठिकाणी पाहायला मिळतात। या पार्श्वभूमीवर पोलिसांनी किनाऱ्यावरील पर्यटकांना बाहेर काढलंय। गेल्या काही दिवसांपासून समुद्रात वादळ सदृश्य परिस्थिती असून सध्या रत्नागिरीसह आजूबाजूच्या परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसानं आपली दमदार हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रत्नागिरीमध्ये पावसानं आपली चांगलीच दमदार हजेरी लावलेली आहे। राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं आज दमदार हजेरी लावलेली आहे। सकाळपासून ढगाळ वातावरण